पुणे महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर आणण्यात येणार आहे। आगामी महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी होणाऱ्या मतदानात सहभागी होण्यासाठी दोघींनाही विशेष परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। 9 तारखेला पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे। या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या नगरसचिवांकडून कोल्हापूर कारागृह प्रशासनाला अधिकृत पत्र पाठवण्यात येणार आहे। या पत्राद्वारे लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांना सभेला उपस्थित राहण्याची परवानगी मागितली जाणार आहे। महापालिकेकडून यासाठी आवश्यक असलेल्या पत्रांचा ड्राफ्ट आधीच तयार करण्यात आला असून लवकरच तो कारागृह प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे। पुणे महानगरपालिकेची ही पहिली सर्वसाधारण मुख्य सभा असल्याने या सभेत होणाऱ्या मतदानाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे। अशा परिस्थितीत लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांची उपस्थिती निर्णायक ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। दरम्यान लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघीही सध्या आयुष कोमकर खून प्रकरणात कोल्हापूर कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत। याआधी महत्त्वाच्या मतदान प्रक्रियेसाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात बाहेर आणण्यात आले होते। आता पुन्हा एकदा महापौर उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर आंदेकर भगिनींना सभेसाठी बोलवले जाणार असल्याने पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे। सर्वसाधारण सभेला सगळ्या नगरसेवकांना उपस्थित राहणं बंधनकारक आहे का? आणि जे लोक जे नगरसेवक जेलमध्ये आहेत त्यांच्यासाठी काय नेमकं हे उपाययोजना करण्यात येणार आहे? या 9 तारखेला पहिली विशेष सभा माननीय महापौर आणि माननीय उपमहापौर यांच्या निवडणुकीची पहिली विशेष सभा 9 तारखेला आहे। त्यासाठी मतदान होणार आहे। त्याच्यामुळे सर्व माननीयांना आम्ही कार्यपत्रिका तर पाठवतोच, पण जे माननीय इथं नसतील त्यांना पत्र पाठवले जाणार आहे। जेलमध्ये काही नगरसेवक आहेत ज्यांनी जेलमध्ये असताना पत्र पाठवलं जाईल नगर सचिव कार्यालयामार्फत, त्यांना पत्र पाठवलं जाईल। त्याच्याबरोबर कार्यपत्रिका, त्या मीटिंगची कार्यपत्रिका जी आहे तीही पाठवली जाईल। ती कार्यपत्रिका पक्षाला जाईल की कारागृहाला जाईल? नाही, इंडिव्हिज्युअल व्यक्तीला, म्हणजे जिथे ती व्यक्ती जे असते त्यांना ती पाठवली जाईल। त्या पत्रामध्ये नेमकं काय असणार आहे? कार्यपत्रिका संपूर्ण, म्हणजे त्या पत्रामध्ये साधारणपणे आपली 9 तारखेला असलेली पहिली विशेष सभा आणि त्याच्याबरोबर जो बैठकीमध्ये जे विषय घेतले जाणार आहेत त्यांची विषय सूची असेल। म्हणजे महापौर निवडीसाठीच केवळ त्यांना बंधनकारक आहे का इथून पुढच्या सभेला? सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिका आम्ही त्यांना कायम पाठवत असतो आणि जसं MMC ऍक्ट मध्ये तरतूद आहे त्याप्रमाणे। मॅडम, जे नगरसेवक आहेत त्यांच्याबद्दल नियमावली काय आहे? त्यांनी किती वेळा उपस्थित राहिला पाहिजे किंवा उपस्थित नसल्यास केव्हा त्यांचं नगरसेवक पद रद्द होऊ शकतं? ही नियमावली काय आहे? ऍक्च्युली आपल्या महाराष्ट्र महापालिका अधिनियमामध्ये त्याची तरतूद आहे की 2 महिने रजेवर असतील तर आम्ही त्यांना साधारणपणे पत्र देतो की आपण मुख्य सभेला उपस्थित राहा, असं त्यांना पत्राद्वारे कळवलं जातं। साधारण 3 महिन्यापर्यंत ते राहतात। एका विशेष कारण असेल किंवा आजारी असतील अशा प्रसंगी ते विशेष रजाही घेतात। साधारण 6 महिन्याच्या मुदतीच्या पुढे गेले तर पद रद्द